काल आलेलं रानामध्ये ऊस तोडायला मशीन आणि असल्या खराब रस्त्यावरून आम्ही आलेलो चेतक घेऊन. रानाचं आल्यावर मशीन तर आलेलं पण ऊन असलं लागत होतं की काय बोलायचं कामच नाही. हा बघा आमचा ऊस. आमच्याकडे रानात मशीन चालू होतं त्यामुळे आम्हाला काय काम नव्हतं. सावलीला बसून चालू केली वेब सिरीज. सारखं वेब सिरीज बघून पण आला कंटाळा म्हणून जरा म्हणलं आता बघते करू. एवढ्यात आलं आमच्या रानामध्ये मशीन. आणि जेव्हा आपण रानात काय चांगलं करणार असतोय तेव्हा आपण नारळ फोडायचं असतो. एवढ्यात मला सांगितलं लगेच जाऊन चहा घेऊन ये. चेतक घेऊन मी आलो डायरेक्ट वॉटरमध्ये. सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किट घेतलं आणि नॉन स्टॉप आलो परत राहणार. गोल्डन हावर तर एक नंबर चालतंय. कुठेतरी असे ऊस राहतात ते गोळा करून दुसऱ्या सरीत फेकायचे. एवढ्यात अडकून बसलं मशीन. हिंदुस्थान ट्रॅक्टर लावला आणि वडायला चालू केलं. हिंदुस्थान ट्रॅक्टर पण जागा फिरायला लागला आणि एवढा मोठा खड्डा पडला. मागच्या साईडनं 2 ट्रॅक्टर लावल्यावरती मग कुठं मशीन बाहेर निघालं. कोण रान वाळलं पण तेवढी जागा ओली राहिल्यामुळे तिथं मशीन अडकून बसले. ते मशीन बाहेर निघायलाच खूप वेळ गेला त्यामुळे आमचा ऊस काय आज तुटला नाही. तिथं वाजलेलं 10 आणि तिने पण मशीन बंद केलेलं. आणि थंड असली पडलेली की सगळ्यांची फाटली. सकाळी फुल पॅक होऊन आपण निघालो परत राहणार. कारण काल जरा ऊस राहिलेला तेव्हा सगळा संपवायचा होता. घरातून येताना सगळ्यांसाठी आणलेला चहा आणि नाश्ता करून झाल्यावर परत मशीन चालू केलं. शेवटी एवढाच ऊस राहिला कारण इथं सगळी ओल होती त्यामुळे मशीन आज जात नव्हती. एवढ्यात माझ्या मनात विचार आला की आपलं आजचं काम तर झालं. एवढ्यात आणि हे एक आपल्याला डबल काम लागलं आणि येऊन असलं कडायचं लागाल की काय थांबू वाटत नव्हतं. आजचं काम तर आपलं पूर्ण झालं. आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ब्लॉगला फॉलो करा. चला आता थांबायचं नाही.